हा आयडी कार्ड नक्कीच प्रत्येक बैलगाडा अड्ड्यात घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही होणार। बैलगाडा शर्यत आता हा साधा खेळ राहिलेला ना, हा दिमाखाचा खेळ राहिलाय। कारण का आता जे घडतंय त्यावरून हा डिसिजन असेल प्रत्येक बैल मालकाचा की पैरे कधी कधी असं वाटतं की आज हा बैल हा या पैरा, आणि जेव्हा आपण अड्ड्यात शर्यत पाहतो तेव्हा पैरा वेगळा असतो। सो ह्या गुपित ठेवण्याचे कारण राहुल दादा किंवा जयेश दादा यांची मुलाखत घेतो। तुमचा एक प्रश्न असतो की यार सँडियन दादांनी हिंमत केली की राहुल दादांना विचारून की मोठा सोन्या आणि मथुर एकत्र धावेल का? मग आता तुम्ही अपेक्षा करता, एक्सपेक्ट करता मुंबईवाल्याकडून की राहुल दादा आणि जयेश दादा इन फ्युचर मध्ये जर मथुर आणि मोठा सोन्या जर धावला तर चांगलीच गोष्ट आहे, आणि तो क्षण सगळ्यांना पाहायला आवडेल। तो इतिहासात मध्ये सुवर्ण क्षण म्हणून नोंदला जाईल ती दोन बैल एकत्र आल्यानंतर। ज्या गोष्टी होणार किंवा होऊ शकत पण नाही त्याच्यावरती बोलणं तरी आम्हा युट्यूबर्स लोकांना योग्य वाटत नाही, आणि आम्ही बैलगाडा संघटनेच्या विरोधात जाणार नाही। नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान, ना सुपरमॅन, ना स्पायडरमॅन, आय एम आग्रीमॅन म्हणजेच आगरी माणूस राजेश मात्रे आपला काव्य मधुराज ब्लॉग मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रातील पंढरी म्हणजे पुसेगावातील मैदान, हिंद केसरी मैदान। मित्रांनो, जसा जानेवारी महिना सुरुवात होते, जिथून हिंद केसरीला सुरुवात होते असा पुसेगाव मैदानाबद्दलची घडामोडी आपण जाणून घेणार आहे। आणि तसेच मित्रांनो, मागच्या वर्षी पुसेगाव मधील हिंद केसरी ज्याने पटकावला होता तो होता आपला सर्वांचा लाडका मोठा सोन्या 50-50 आणि बकासूर 6300। सो मित्रांनो, 2024 चा मानकरी कोण असणार आहे, सो आपण ते पाहणारच। मित्रांनो, पुसेगाव येथील हिंद केसरी मैदान हे भरवलं जातो श्री सेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरण निमित्त, आणि हा कार्यक्रम राबवला जातो। आणि ह्या कार्यक्रमात मित्रांनो कुस्ती, राज्यस्तरीय कबड्डी, क्रिकेट स्पर्धा, खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर आणि मित्रांनो तसेच मॅरेथॉन सुद्धा कार्यक्रम राबवला जातो। या कार्यक्रमामध्ये असा भव्य दिव्य हा कार्यक्रम सोहळा असतो। आणि हिंद केसरी मानाचा जो मैदान आहे त्या पुसेगाव मैदानात खूप काही घडामोडी घडले जातात, आणि आपण आता त्याच्यामध्ये खूप जणांचा सहभाग असतो, खूप कार्यकर्त्यांचा सहभाग असतो, पण आपण सर्वांविषयी नाही बोलता येणार। पण मला जितकं माहिती आहे तेवढ्यात आता सध्या चर्चेचा विषय झालाय जे आहेत निंबाळकर सर। निंबाळकर सरांबद्दल बोलायचं झालं तर ते आधीपासूनच बैलगाडा क्षेत्रामध्ये होते, आणि जिथून त्यांनी गौतम भैया यांचा सर्जा बैल घेतला तिथून ते नावरूपाला आल्याने त्याचप्रमाणे त्यांचा युट्यूब चॅनल हे 5 महिन्यापूर्वी त्यांनी सुरू केला होता, आणि त्या युट्यूब चॅनलला म्हणजे रॉयल माणूस असा संबोधलं जातो त्यांना। त्यांचं बोलणं, त्यांचे वक्तव्य, त्यांनी जे बैलगाडा क्षेत्राबद्दल विषय मांडणी, सादरीकरण इतक्या साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने ते युट्यूब मार्फत मांडतात की आज लाखो बैलगाडा क्षेत्रातील प्रेक्षक तसेच खूप जण मंडळी त्यांचे फॅन्स झालेले आहेत। सो अशा निंबाळकर सरांनी त्यांचा येणारा पहिला युट्यूबचा पेमेंट त्यांनी पूर्ण जो पुसेगाव येथील हिंद केसरी मैदानात बैलगाडा प्रेमी हजेरी लावणार आहे त्यांच्या जेवणासाठी, म्हणजे जेमतेम 15,000च्या वर लोक असतील त्यांच्यासाठी जेवणाचे अरेंजमेंट केलेले, असा महान अशा निंबाळकर सर चा योगदान सुद्धा आहे। भरपूर लोकांचं योगदान या मैदानात असणार आहे। अशा खूप काही घडामोडी होणार आहे, आणि मित्रांनो आपण चाललोय त्या मैदानात। सो व्हिडिओ पाहण्यासाठी कंटिन्यू आपल्या चॅनलवरती राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो युट्यूबर्स लोकांसाठी, ती अशी गोष्ट की मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल, बैलगाडा प्रेमींना सांगायची गरज नाही की बैलगाडा शर्यत ही काही कारणास्तव बंद होती कित्येक वर्ष। लॉकडाऊन नंतर बैलगाडा शर्यतीला शासनाकडून परवानगी भेटली, आणि त्या परवानगीसाठी आपले सर्वच बैलगाडा क्षेत्रातील मोठी नामवंत
लोकांनी खूप प्रयत्न केले, पेटांसमोर जाऊन बऱ्याच काही गोष्टींना सामोरे जाऊन त्यांनी बैलगाडा क्षेत्र जो चालू केला मित्रांनो, त्या क्षेत्राला कुठे कालबोट आणि कलंक नाही लागावा अशा पद्धतीने व्हिडिओ टाका मित्रांनो, कारण का आता संघटने त्याची नोंद घेते मित्रांनो. आताच आपण संघटनेचे नाव घेतले तर मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यातील जी संघटना आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना संलग्न बैलप्रेमी सेवाभावी संस्था आणि रजिस्ट्रेशन सुद्धा आहे, ठाणे रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा दिलेला आहे. आणि मित्रांनो हा माझ्या YouTube चॅनलचा ID कार्ड आहे, जेणेकरून आपण कोणत्याही बैलगाडा अड्ड्यात जातो तेव्हा आपली एक ओळख असेल, ओळखपत्र असेल की आपण रजिस्ट्रेशन केलं उद्यम मधून, इथे आपला इमर्जन्सीसाठी नंबर दिलेला आहे आणि आपल्या चॅनलचं नाव दिलेले आहे. आणि हा एक बारकोड जो एक आहे तो आपल्या थेट चॅनलवरती घेऊन जातो आणि एक बारकोड आहे ज्या उद्यम मध्ये आपण रजिस्ट्रेशन केलेले जे सरकार मान्यता आहे त्याच्यावरती आपली पूर्ण डिटेल्स असेल तर उद्यम मध्ये जाऊन आपले डिटेल्स पूर्ण भरा आणि हा ID कार्ड नक्कीच प्रत्येक बैलगाडा अड्ड्यात घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही होणार. मी सुद्धा बनवले, हा मी कलव्यामध्ये कलवा मेडिकलच्या ऑपोजिट सावंत फोटो स्टुडिओ त्याच्या बाजूला शॉप आहे, तिथून 100 रुपयाला बनवला. आणि मी 2 चॅनल येतं, मी दोन्ही साईडला बनवलेत. एक #log जिथे जाऊ तिथे खाऊ, सेम डिटेल्स दिलेले. सो असेच कार्ड तुम्ही सुद्धा बनवा मित्रांनो, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि मित्रांनो वायदी हा विषयावरती पण मला पोस्ट मध्ये सांगितले की दादा वायदी विषयावरती बोलताना वायदी विषयामुळे खूप गोरगरिबांचे बैल अंधाराखाली राहिले जातात, ते वर येत नाही. सो मित्रांनो एवढंच सांगू शकेन की मी त्या वायदी विषयावरती बोलू शकत नाही, पण मी नक्कीच प्रश्न विचारेन, प्रत्येकाचे उत्तरे वेगवेगळे असतील वायदीवरती. सो नक्कीच मी त्या प्रश्नाची दखल घेईन करून. सो मित्रांनो इतक्या मेहनतीनंतर आपला बैलगाडा क्षेत्राला क्रिकेटपेक्षा जास्त म्हणजे सुवर्ण क्षण आला असं जरी म्हणता आलं तरी चालेल. सो याला कुठे कालबोट आणि कलंक लागू नये अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओज घेत चला तुम्ही. सांगितल्याप्रमाणे ऍक्सिडेंटल आणि वादाविवाद संवाद होतील असे विषय नका मांडू मुलाखतीमध्ये. ज्या आपण चुका केल्या त्या आता पुन्हा होणार नाही, आम्ही तर दखल घेतो, तुम्ही सुद्धा त्या बाबतीची परत एकदा सांगतो दखल घ्या. आणि मित्रांनो आपले मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यातील अध्यक्ष संदीप दादा माली आणि उपाध्यक्ष आकाश राऊत दादा, तसेच समलोचक राहुल भोईर, अविनाश पवार दादा, प्रवीण पाटील दादा, असे खूप काही कार्यवंत आहेत जे आपल्या पाठीशी आणि सदैव आपल्या पाठीशी राहील. फक्त कार्ड बनवा, आपली ओळख दाखवा. आणि मित्रांनो बैलगाडा शर्यत आता हा साधा खेळ राहिलेला ना, हा दिमाखाचा खेळ राहिलाय. त्याचं कारण म्हणजे आता पैरे गुपित ठेवले जातात, पैरे सहसा एक्सप्लोर केलं जात नाही की कोणाच्या बैलासोबत कोणता पैरा आहे. कारण का आता जे घडतंय त्यावरून हा डिसिजन असेल प्रत्येक बैल मालकाचा की पैरे कधी कधी असं वाटतं की आज हा बैल हा या पैरा, आणि जेव्हा आपण अड्ड्यात शर्यत पाहतो तेव्हा पैरा वेगळा असतो. सो ह्या गुपित ठेवण्याचे कारण तुम्हाला माहितीच असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पुसेगावला तर आपण चाललोयच, आपण सुद्धा कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारावे हे मी YouTube वरती एक कमेंट्स आल्या होत्या, म्हणजे मी एक पोस्ट टाकली होती त्याच्यावरती कमेंट्स आल्या होत्या, भरपूर जणांचा कमेंट्स आल्या, प्रतिसाद आला की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारेल कोणत्या प्रकारचे नाही. सो मित्रांनो नक्कीच तुम्ही जे जे मला प्रश्न विचारायचे ते सांगितले त्या पोस्ट मध्ये, मी नक्कीच जर त्या मालकाची मुलाखत घेतली त्यांना कमेंट्स मी विचारून. आणि एक गोष्ट मित्रांनो, जेव्हा केव्हा राहुल दादा किंवा जयेश दादा यांची मुलाखत घेतो तुमचा एक प्रश्न असतो की यार सँडेम दादांनी हिंमत केली की राहुल दादांना विचारून की मोठा सोन्या आणि मथुर एकत्र धावेल का. मग आता तुम्ही अपेक्षा करता, एक्सपेक्ट करता मुंबईवाल्याकडून की जयेश दादांना प्रश्न विचार. मित्रांनो आम्ही सांगितल्याप्रमाने आम्ही बैलप्रेमी सेवाभावी संस्थेच्या अंडर काम करतो, त्यांच्या निदर्शनात येतो. तर आम्हाला काय अटी लादल्या गेलेल्या आहेत त्यांचा पालन करणं हा आमचं प्रथम कर्तव्य आहे, जेणेकरून बैलगाडा शर्यतीला कोणताही कालबोट लागता कामा नये. आणि सर्वांनाच माहिती आहे, मुंबईच्या लोकांना तुम्हाला माहिती नसेल, राहुल दादा आणि जयेश दादा इन फ्युचर मध्ये जर मथुर आणि मोठ्या सोन्या जर धावला तर चांगलीच गोष्ट आहे आणि तो क्षण सगळ्यांना पाहायला आवडेल. तो इतिहासात मध्ये सुवर्ण क्षण म्हणून नोंदला जाईल ती दोन बैल एकत्र आल्यानंतर. ज्या गोष्टी
होणार किंवा होऊ शकत पण नाही, त्याच्यावरती बोलणं तरी आम्हा युट्यूबर्स लोकांना योग्य वाटत नाही आणि आम्ही बैलगाडा संघटनेच्या विरोधात जाणार नाही। या जोडीबद्दल बोलायचं होतं, कारण खूप कमेंट्स येतात मेसेजमध्ये, मी सुद्धा बघतो सूरज दातीलकरच्या याच्यामध्ये पण असे भरपूर युट्यूबर्स आहेत माझ्या युट्यूबमध्ये कमेंट्स करतात, तुमच्यात हिंमत नाही का जेव्हा आम्ही गोठ्यावरती जातो। मित्रांनो, हिंमत सर्वांच्या मध्ये असतो, पण आपण कुठल्या नियमाला अडकून बसलेलो असतो, सो आपण पूर्णपणे खुलून जात नाही, कारण काही नियमाला बांधलेलो असतो, आपण बांधलेला असतो म्हणून सर्व सुरळीत आणि व्यवस्थित चाललेलं असतं, एवढंच म्हणू शकतो। सो मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त एक मेसेज आणि घडामोडी काय होणार आहे पुसेगावच्या मैदानात, कशा पद्धतीचं मैदान होणार आहे, कोणते कोणते पैरे असणार आहे, आपण तिथं बघूया। खूप मजा येणार आणि खूप सारी मोठमोठी बैल येणार आहे। हा, आणि दुसरी गोष्ट, थंबनेलवर खूप मोठा इश्यू होतो, कोणाच्या बैलाचा फोटो ठेवला किंवा नाही ठेवला। मित्रांनो, कसं असतं माहिती का, फ्रेम 16:9 चे असते आणि त्याच्यामध्ये जेवढे फोटो राहतील तेवढेच। खूप मोठमोठी बैल आहेत, खूप मोठमोठी बैलांचे फोटो आपल्याला त्याच्यामध्ये अपलोड करता नाही त्या फ्रेम मध्ये, सो जेवढे फ्रेम मध्ये असतात तेवढे। याचा अर्थ असा नाही की बाकीचे बैल नाही आहेत का, ते त्याचा का फोटो नाही, सो समजून जा की एवढं फोटो आपण एका फ्रेम मध्ये नाही घेऊ शकत, त्यामुळे अशा गोष्टी होतात की फ्रेम मध्ये जेवढे बसतात तेवढे, कारण बैल खूप सारे असतात। तो पुसेगावला या, नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला खूप छान मुलाखती आणि बैल तो मैदान कसा आहे तो सुद्धा दाखवला जाणार। एवढेच 2 शब्द नाही म्हणता येणार, तर खूप 10 मिनिटाचा जवळपास व्हिडिओ झाला असावा। सो मी आता इथेच आपली रजा घेतो आणि चला आता आपण जाऊया पुसेगावला। आज निघणार आहोत आम्ही संध्याकाळमध्ये पुसेगावमध्ये, आणि खूप सारे मित्र आहेत आमचे 5-6 आणि त्यांचा ID कार्ड असेल सर्वांचं, तर नक्कीच मी फोटो घेऊन ती पोस्ट करेन, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ID कार्ड बनवायला बरं पडेल। आणि काही अडचण असेल तर आपले युट्यूबवरती सूरज दातीलकरने एक ग्रुप बनवलाय, इंस्टाग्रामवरती सुद्धा, तिथे तुम्ही कमेंट्स पास करू शकता। नक्कीच आमच्याकडनं तुम्हाला जितकी हवी तितकी हेल्प होऊ शकतो। सो बाय मित्रांनो, आता आपण भेटू थेट पुसेगावच्या मैदानात।